नमस्कार मैत्रिणींनो, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे तोंडलीची भाजी। तर इथे मी अर्धा किलो तोंडली घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण चिरून घेऊया। आणि इथे डाळ पण भिजत ठेवलेली होती मी 2-3 तास आधी। तर छान डाळ पण भिजलेली आहे। जर वेळेवर तुम्हाला डाळ टाकायची असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास ठेवू शकता तुम्ही, डाळ लवकर भिजल्या जाईल। आणि ते सर्व खडे मसाले मी भाजून घेतलेले आहे। अद्रक, लसूण आणि कांद्याची पेस्ट पण लागणार आहे आपल्याला थोडीशी। आणि तोंडली पण अशा प्रकारे मी गोल याच्यामध्ये चिरून घेतलेली आहे। तुम्ही याचे लांब पण काप करू शकता, पण आम्हाला गोलच आवडते त्यामुळे मी गोलच चिरून घेतलेली आहे। आणि आता तेल गरम करून घेऊया। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला जो वाटून घेतलेला आहे मसाला आहे तो घालायचा आहे। तर या भाजीला थोडं चमचमीत करणार आहे आपण ही भाजी, त्यामुळे थोडं तेल जास्तच घालत आहे मी। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी पण घालू शकता। इथे मी थोडासा मसाला घालत आहे। खूप जास्त पण मसाला घालायचा नाही आहे, थोडंसं मसाल्यामध्ये ही भाजी खूप छान लागते। तर 2 मिनिटे आपण छान परतून घेऊया मसाल्यामध्ये। मसाला छान तेलामध्ये होणे पण गरजेचे आहे, नाहीतर त्याचा कच्चा वास हा भाजीला येतो। त्यामुळे मसाला छान आपण तेलामध्येच परतून घेऊया। आता आपला मसाला पण छान परतून झालेला आहे। यात आता आपण भिजवलेली जी डाळ आहे ती घालून घेऊया आणि छान मसाल्यामध्ये 2-3 मिनिटे परतून घेऊ, त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। अशा प्रकारे 2-3 मिनिटे आपण छान परतून घेऊया। आता बघू शकतात आपली डाळ पण छान परतून झालेली आहे। थोडासा ब्राऊन कलर पण आलेला आहे डाळीला। तर अशा प्रकारेच आपल्याला डाळ छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे ना। आता आपण जी चिरून ठेवलेली तोंडली होती ती पण घालून घेऊया आणि तेलामध्येच याला पण छान आपण परतून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला तोंडलीची भाजी पण अशी तेलामध्येच परतून घ्यायची आहे। आणि थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यामुळे काय होते की थोडं भाजीला पाणी सुटतो आणि आपली भाजी लवकर शिजायला मदत होते। त्यामुळे मी नेहमीच भाजीमध्ये आधीच मीठ घालते, त्यामुळे वेळेची बचत पण होते आणि भाजी पण लवकर शिजल्या जाते। तर अशा प्रकारे आता 5 मिनिटे आपण तेलामध्ये छान तोंडली पण परतून घेतलेली आहे। अशी एक वाफ आली की मग आपण तिखट मीठ घालूया। तर यात मी 3 चम्मच तिखट घालत आहे। चवीनुसार हळद। तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि आपण छान आता परतून घेऊया।
अशा प्रकारे आपल्याला आता मसाल्यामध्येच आणि तिखट मिठामध्येच थोड्या वेळ भाजी छान वाफ काढून घ्यायची आहे. आणि आता बघू शकता छान आपलं तिखट मिठामध्ये पण भाजी शिजलेली आहे. यात आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. एकदम सुकी पण नाही करते मी भाजी, थोडासा रस्सा ठेवणार आहे, त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालत आहे. आणि आता आपण छान 5-10 मिनिटे शिजू देऊया भाजी. प्लेटवर थोडं पाणी ठेवलं आहे, त्यामुळे भाजी लवकर शिजेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी पण रेडी आहे. आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपली तोंडली पण छान शिजलेली आहे. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. तर अवघ्या 10-15 मिनटात ही भाजी रेडी होते. जर तुम्ही अशा प्रकारे बनवाल तर कशी वाटली ही रेसिपी नक्की लाईक आणि कमेंट